मी कुनिका आणि मी तुमच्यासाठी एक अशी रेसिपी आणलेली आहे अगदी भन्नाट. तिचं नाव आहे चाट कटोरी उपवासाची. अप्रतिम आहे. मेलेली जीभ ही जिवंत होणार आहे. जी उपवास करून जीभ गेली ना ती जिवंत होणार आहे. मी आज तुम्हाला उपवासाचा चाट अशी ही रेसिपी शेअर करते. चाट म्हणलं का कोणाला नाही आवडत मला सांगा. चाट म्हणलं का सगळ्यांना नकोसं नाही, हवंसं आहे. आणि त्यात आता हे उपवास करून करून जिभेची अगदी चव गेलेली आहे. तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला जीभ जिवंत होण्यासाठी मेलेली जी जीभ आहे ना ती फार म्हणजे ना तिला अशी चव चटक लागली ना छान छान खाण्याचं उपवास आणि ती मेली ती आज आपण जिवंत करणार आहे. मी हा उपवासाचा चाट तुम्हाला कसा करायचा आहे ना ते सांगते. सर्वात पहिला मी बटाटा किसून घेतला आहे आणि तो छान हे बघा बर्फ टाकला आहे त्याच्यामध्ये. तो बर्फाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर सर्वात पहिलं दही ते छान असं साखर टाकून त्याला मी डायरेक्ट मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे. दही, चीज, तुम्ही उपवासाला चीज खात असाल, पनीर खात असाल तर घ्या, नाही तर स्किप करा. मी तर चीज घेणार आहे. मला चीज प्रचंड आवडतं, पनीर आवडतं मला. चीज घेतलं आहे, बारीक कोथिंबीर घेतली आहे, बारीक मिरची घेतली आहे, 2 बटाटे उकळलेली आहे आणि ही हिरवी चटणी आहे. ही जी चटणी आहे ती आहे चिंच, खजूर आणि गूळ. आणि ही ठेचून घेतलेली मिरची आहे आणि हे थोडे मिरेपूड आहे बारीक केलेलं, मीठ आणि लाल तिखट. आता इकडे जाऊ. इकडे आहे उपवासाचा बटाट्याचा चिवडा आहे. ही उपवासाची बटाट्याची शेव आहे, डाळिंब आहे आणि हे फेवरेट आहे माझे केळीचे वेफर्स. केळीचे वेफर्स आहे, बटाट्याचे वेफर्स. आणि ही जी शेंगदाणे आहे ना ही शेंगदाणे मी केली. ही शेंगदाणे मी तळून घेतली आहे. काजू आणि बदाम ते पण तळून घेतले. आणि आता या तळलेल्या शेंगदाण्यांमध्ये मी आहे ना लाल तिखट टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे. आता मी तुम्हाला ह्याचा कटोरी चाट आणि ह्याचं पॅटीस चाट नाही म्हणता मी चीज बॉल करणार आहे. कारण मी चीज घेतलं आहे ना मग आता ते पॅटीस कॅन्सल, चीज बॉल करणार आहे. चीज बॉल आणि टोकरी चाट उपवासाची. आता हे पण मी वेळेवर सुचवलं की मी चीज बॉल करणार आहे, नाहीतर मी पॅटीस करणार होती. आता पॅटीस कॅन्सल, आता मी चीज बॉल करणार आहे आणि टोकरी चाट उपवासाची. चला तर कुनिकास किचनमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते. सगळ्यात पहिला बटाटा कद्दूकस करणार आहे कारण याच्या आपल्याला चीज बॉल करायचा आहे. छान मी कद्दूकस केला आहे. इथे मी उकडलेला बटाटा आहे ना तो किसला आहे. मी तसा हाताने कुचकरला असता पण आपल्याला त्याची ना एक अशी लाटी तयार करायची होती. त्याच्यामध्ये आपल्याला चीज भरायचं होतं म्हणून मी डायरेक्टली ते किसणीने किसून घेतलं आहे. आणि आता इथे मी जे चीज घेतलं आहे ना किसती आहे ना ते याकरता किसती आहे की कारण की मी लगेच आहे ना बटाटा उकळलेला आहे त्याची एक लाटी करणार होती आणि त्याच्यामध्ये चीज भरणार होती. म्हणून मी आता हे चीज छान किसून घेत होते. म्हणजे कसं आहे की लाटी तयार झाली का लगेच चीज भरायचं, चीज बॉल करायचं आणि दुसरा परत पुन्हा सेम करायचं. इथे मी उकडलेला जो बटाटा आहे किसून घेतला आहे त्यामध्ये मी बारीक ठेचलेली आहे ना हिरवी मिरची आहे ती घेते आहे. ती त्यात टाकली आहे मी. आपल्या चवीप्रमाणे टाका, तुम्हाला तिखट कमी जास्त हवं आहे तसं. मीठ टाकलं परत मी त्यामध्ये.
मला तिखट खूप आवडतं म्हणून मी तिखटचा जास्त वापर केला आहे। इथे मी लाल तिखट टाकणार नव्हते, पण मला एक थोडंसं असं त्याचा कलर हवा होता म्हणून मी टाकले। कोथिंबीर टाकली भरपूर त्यामध्ये मी। कसं असतं जेव्हा आपण हिरवी मिरची टाकतो ना, तर तरी त्याचा ठीक आहे, त्याचा एक वेगळा रंग येतो स्वतःचा त्याचा मिरचीचा, पण मला आणखीन त्याला थोडा कलर हवा होता म्हणून मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं होतं। त्यानंतर मी हे छान मस्त मिक्स करून घेतलं होतं। कसं आहे माहिती आहे का, चमच्याने ते एकत्र झालं नसतं, छान मिक्स झालं नसतं, म्हणून मी ते आपण हाताने मी छान मिक्स करून घेतलं। मी तुम्हाला वेळेवर बोलली ती चीज बॉल करणार आहे। आता चीज बॉल करायचे म्हटल्यानंतर बटाट्याची बॉल्स करायची, मग त्याला पुन्हा बॅटर लागणारच आणि तेही उपवासाचं बॅटर लागेल। म्हणून मग मी आता काय करणार आहे, हे भगरीचं पीठ आहे त्यात आता मी पाणी टाकणार आहे। आणि या बॅटरमध्ये आहे ना थोडंसं आपल्याला अगदी किंचितसं मीठ टाकायचं, कारण चीज टाकणार, चीजमध्ये पण मीठ आहे, यामध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे। असं वेळेवर कसं सुचतं ना, मला करते एक तयारी आणि मग नंतर ठरवते काय आणि पुन्हा रेसिपी बदलते वेळेवर की नाही आता मी हेच करणार आहे। ठीक आहे, हरकत नाही। चीज बॉल तर चीज बॉल, तसेही उपवास खाऊन खाऊन येणं जिभेचा कंटाळा येतात, ती जिवंत नाही आहे, मेली आहे। आता मी ह्याच्यात किंचितसं अगदी एक चिमूट टाकले। आता मी याची चीज बॉल करणार आहे आणि मग पुन्हा या बॅटरमध्ये डिप करणार आहे। तर बॅटर आपल्याला असंच हवं आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही। आधी मी तुम्हाला एक चीज बॉल तयार करून दाखवते, मग नंतर मी कढई तापवायला ठेवते। हाताला मी पाणी घेतलंय, बटाट्याचा जे सारण केलंय ना त्याचा छान एक गोळा घ्यायचा, अल्लात त्याची अशी टोकरी करायची, अशी टोकरी करायची। टोकरी केली, पाण्याचा हात घ्यायचा आहे, मस्त असं त्यात चीज टाकायचे, मोदक भरतो ना बस, आणि छान हळूच हा बॉल तयार करायचा आहे। अगदी अल्लाद करायचा, छोटा करायचा तर छोटा करू शकता, मोठा हवा असेल तर मोठा। मी ना छोटा केला ना मोठा, मीडियम केलाय। अशी सगळी चीज बॉल करून घेते आणि मग ह्यामध्ये डीप करायचंय आणि तळायचंय। मी आता ही सगळी चीज बॉल बनवून घेते। एक लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा ही चीज बॉल करतोय ना त्यावेळेला ही चीज टाकल्यानंतर हे बॉल व्यवस्थित पॅक करायचे, की आपण जेव्हा तळणार आहोत ना त्यावेळेला ते तेलात फुटायला नको आणि ते चीज मग मेल्ट होऊन जातं। त्यामुळे जेव्हा आपण ही बॉल्स पॅक करणार आहे त्यावेळेला व्यवस्थित पॅक करायची आहे, तुटली नाही पाहिजे, नाहीतर काय होईल, सगळं चीज आहे ना तेलामध्ये येईल, बॉल फुटून गेले तर ते चीज बाहेर येईल। मी तर अगदी छान मस्त टम्म भरते चीज त्याच्यात, कारण मला आहे ना खरं सांगू मला खूप कंटाळा आलाय, जिभेला चवच नाही राहिली। त्यात मी 2 वेळेस फराळ करत नाही, मी एकच वेळेस करते। जीव अगदी मेल्यागत झाली, आता मी तिला जिवंत करणार आहे। हे बघा, चीज बाहेर पडलं नाही पाहिजे तळताना। मी इथे सर्व चीज बॉल तयार करून घेतले होते। इथे मी जे भगरीचं बॅटर केलं होतं ना चीज बॉल टाकायला,
चीज बॉल मी त्यामध्ये डीप करते आहे भगरीच्या बॅटरमध्ये. त्याला व्यवस्थित ते बॅटर लावते आहे आणि अगदी आल्हाद नाजूक, कारण की ती उकळलेली बटाटी आहे, त्यामध्ये चीज आहे आणि ते एकदम आल्हाद त्याला बॅटरमध्ये डीप करायचं आणि ते कढईमध्ये टाकायचं होतं. मला खरं सांगू का, मी इथे जरा ना कॉन्फिडन्स नव्हता मला याच्यामध्ये की ते बॉल फुटतील की काय, असं मला जरा वाटलं होतं. कारण की खूप त्याचं जे बटाट्याचं उकळून जी मी पारी केली होती ना, ती खूप नाजूक होती आणि मला थोडी भीती वाटली होती की ते माझे फुटून जातील का चीज बॉल्स त्या कढईमध्ये तळताना. पण थँक गॉड नाही झाले तसे. ते अगदी व्यवस्थित तळायला टाकले गेलेत, व्यवस्थित गेलेत. जेव्हा चीज बॉल कढईमधनं तळून छान असे वरती आलेत ना, गोल्डन झाले, तेव्हा माझा कॉन्फिडन्स आहे ना 7व्या आसमानावर गेलेला होता. म्हटलं कोणिका तू आता काही करू शकते, तुझे चीज बॉल फुटणार नाहीत, काही होणार नाही, छान तळल्या जातील. मग काय, मग मी व्यवस्थित एकामागे एक बिनधास्त टाकायला लागली. कारण सुरुवातीला कसं जरा भीती वाटली होती मला. सगळं बटाटा उकडलेला होता, चीज होतं, ते पुन्हा ते तळताना चीज बाहेर नको यायला आणि ते नकोच, म्हणून मग जरा भीती वाटत होती. पण जेव्हा तळल्या गेले ना, मला खूप कॉन्फिडन्स आला आहे. मग मी या ठिकाणी ना भगरीचं बॅटर केलं आहे ना, भगरीच्या पिठाचं. तुम्ही राजगिऱ्याचं पण करू शकता, काही हरकत नाही आहे. फक्त जेव्हा तुम्ही ती चीज बॉल्स आहे ना त्यामध्ये डीप करत असाल त्यावेळेला काळजी करायची. कसं असतं, आपण एक तेवढी मेहनत करतो आणि एखादा जर चीज बॉल त्या तेलामध्ये तळताना फुटला ना, तर ते अख्खं तेल हे वेस्टेज जाणार. परत एक तुमचं काम वाढणार आहे. कारण काय होतं, त्यातनं चीज बाहेर पडणार, तेल खराब होणार, मग आपल्याला आपलं काम स्टॉप करावं लागणार आणि ते पुन्हा तेल गाळून पुन्हा घ्यावं लागणार. म्हणून मग आहे ना त्याची काळजी घ्यायची. काळजी घेतली ना तर कुठलंही काम आहे ना इझी होऊन जातं आणि जर का निष्काळजी घेतली तर मग ते काम आपलं वाढलं जाणार. त्यापेक्षा आपण काळजीपूर्वक, वेळ लागला तरी काही नाही, काही हरकत नाही, आपल्याला कुठे जायचं आहे, एकदम निवांत नाही म्हणत, पण काळजीपूर्वक करायचं काम. असंच मी आता दुसरे पण त्यामध्ये चीज बॉल तळून घेतलेले आहे. पण एकही चीज बॉल आहे ना त्यामध्ये फाटला नाही किंवा त्यातनं चीज बाहेर पडला नाही. आता बघू शकता तुम्ही, मी एकाच वेळेला 3 चीज बॉल आहे ना तळलेत. म्हणजे कुणिकाचं कॉन्फिडन्स बघा कुठे गेली कुणिका. आधी सुरुवातीला मला भीती वाटत होती, पण नाही, आता एकाच वेळेला 3 चीज बॉल मी कढईमध्ये टाकून छान तळत होती आणि वरती जे भगरीचं पिठाचं पडलेलं होतं ना बॅटरचं, ते पण मी काढत होती तेलातनं. जर ते नाही काढलं तर मग ते पूर्ण आपल्या चीज बॉलला लागलं असतं आणि ते जास्त तळल्या जातं, काळी होतात, ते त्याला चिटकून जातं आणि मग आपलं पदार्थ पण एक असा त्याला काळं लागलं जातं. म्हणून मग मी तेही काढत होती. बघा किती छान चीज बॉल तळलेत ना मी. एकही चीज बॉल आहे ना त्यामध्ये फुटला नव्हता. इथे मी किसलेला जो बटाटा आहे त्यामध्ये मी मिरची टाकली, थोडंसं मीठ टाकलं होतं आणि एकदम किंचितशी कोथिंबीर टाकली होती. कारण आता मला इथे टोकरी बनवायची होती, चाट टोकरी. त्यासाठी मी ते बटाट्यामध्ये टाकलं, मिक्स केलं आणि ज्याने भजी वगैरे तळतो आपण त्या चाळणीने, त्या साच्याने मी त्याला टोकरीचा शेप देत होते. आणि इथे टोकरी जेव्हा मी बनवत होती ना तेव्हा मला थोडंसं वाटत होतं की मी ज्यावेळेला हे तेलामध्ये टाकेल त्यावेळेला ही बटाटे आहे ना त्या तेलामध्ये सुटू नये. त्यासाठी मला खूप काळजीने ते जरा प्रेस करत व्यवस्थित अशी मला ती टोकरी करावी लागली होती. अधूनमधून मी त्याला प्रेस पण करायची, साईडनी लावायची, एकदम व्यवस्थित परफेक्ट टोकरी जमली पाहिजे ना, म्हणून मी ती प्रयत्न करत होते आणि माझे प्रयत्न पण व्यवस्थित झालेत. मला थोडं वाटलं होतं की ते बटाटे तेलामध्ये तळताना सुटतील, पण नाही सुटलेत माझे ते. मी एकदम व्यवस्थित इथे ती टोकरी छान बनवली आहे. बटाटा किसलेला होता, 10 मिनटं मी पाण्यात ठेवलं होतं, त्यामध्ये बर्फ टाकलेलं होतं आणि ते बटाटा जरा ते कडक होतो. कसं असतं, गार पाण्यामध्ये जर टाकलं ना तो बटाटाही जरा छान कडक
कडकनेस येतं त्याला, म्हणजे असं, आणि तो स्मूथ राहत नाही तो. आता इथे माझी टोकरी पूर्णपणे मी तयार केली होती. छान प्रेस करून मी बटाटा व्यवस्थित त्याला टोकरीचा शेप दिला होता आणि आता मी तो तळणार आहे. आता मी इथे टोकरी तळायला घेत होती. मी एका स्पूनमध्ये ना आधी तेल घेतलं. त्याच्या मागचं कारण असं होतं की मी आता ती टोकरी जर का साच्याबरोबर आत तेलात टाकली तर ती डायरेक्ट वरती येणार होती. म्हणून मग ती तेलाने वरती येऊ नये म्हणून मला एका स्पूनमध्ये तेल घेऊन ते वरनं टाकावं लागलं होतं आणि मग ती टोकरी त्याला आतमध्ये छान तळला गेली असती. म्हणून मग मी तसं केलं होतं. कसं असतं, कारण की आपण डायरेक्ट टाकलं असतं ना तर ती बटाट्याची पूर्ण केलं वरती आलं असतं तेलामध्ये, कारण आपण त्याला आहे ना कुठलंही कारण त्या किसलेल्या बटाट्यामध्ये ना आपण काहीही टाकलेलं नव्हतं, कुठलंच पीठ नाही किंवा काही नाही, फक्त आणि फक्त बटाटा होता आणि बटाटा हा तेलामध्ये टाकल्यानंतर तो सुटणार होता. म्हणून मग तो जरा काळजीने व्यवस्थित तो केला. वरनं तेल टाकलं मी, तो त्या साच्यातनं बाहेर पडू नये म्हणून. आणि अशा प्रकारे मग मी ती टोकरी छान अशी तळून घेतली आहे आणि ती तळल्या पण गेली आहे, म्हणजे ते बटाटे त्यातनं बाहेर पडलेले नाही आहेत. मी चमच्याने त्याच्यावर तेल पण टाकत गेली आहे. खाली कढईमध्ये डीप मी त्याला टोकरीला पण टाकले आणि एका स्पूननी वरनं तेल पण टाकत गेली आहे. अशा प्रकारे मी ती टोकरी छान तळून घेतली आहे आणि ती तळल्याही गेली ना. ते बटाट्याची जाळी झाली आहे तेलामध्ये ना, काहीच नाही. एकदम व्यवस्थित ती टोकरी तळल्या गेली आहे. आणि आता मी ती टोकरी तळलेली गॅस बंद करून बाहेर काढून घेणार आहे कढईमधनं. बघा किती छान टोकरी तळल्या गेली आहे ना, तिचा रंग पण छान आलेला आहे. खरी मेजवानी तर आता इथे होती. सगळं आवडीचं होतं आणि चाट म्हटल्यानंतर तर विचारायलाच नको. एकदम छान अशी माझी टोकरी तयार झालेली होती बटाट्याच्या किसाची. त्याच्यामध्ये कुठलंही पीठ टाकलेलं नसताना एवढी सुंदर टोकरी तयार झाली होती. आता मी ती टोकरी आहे ना साईडला ठेवली होती आणि आधी मी चीज बॉल आहे, ती चीज बॉलला छान मस्त असं फेटाळलेलं दही होतं, साखर टाकलेलं थंडगार असं ते दही टाकले आणि भरपूर असं दही टाकत होती मी, कारण जिभेचे चटके पुरवायचे आहेत ना. कारण इतके दिवस झाले जिभेचे चटकेच पुरवलेले नाही आहेत आणि जीभ आहे ना खूप हे झालेली होती. छान मस्त थंडगार त्याच्यामध्ये फेटाळलेलं दही टाकलं. त्यानंतर मग मी शेंगदाणे घेतले, तिखट मीठ तेल लावून तळलेली तेलामधली ती शेंगदाणे टाकलीत मी त्यामध्ये. त्यानंतर मी मस्त बटाट्याची शेव होती ती टाकली. मी बटाट्याचा चिवडा टाकलेला त्यामध्ये. त्यानंतर मी थोडीशी हिरवी मिरची कट केली ती टाकलेली मी त्यामध्ये. कोथिंबीर टाकली होती. त्यानंतर मी थोडीशी ना लाल तिखट त्याच्यावरनं टाकलेली. थोडेसे काळे मिरे पूड होते ते मी त्यावर टाकले. खूप यम्मी करायचं होतं ना म्हणून. त्याच्यानंतर मी ही खजूर आणि चिंचेची चटणी टाकलेली. नंतर मी ग्रीन चटणी केलेली, ती ग्रीन चटणी त्यावर मी टाकलेली मस्त. दिसायलाच एवढं यम्मी दिसतंय ना की असं वाटायचं कधी खावं आणि कधी नाही. त्यावर माझी फेवरेट केळीची वेफर्स ती छान अशी कुचकरून टाकलेली. बटाट्याची वेफर्स टाकलेली. आता उपवासाचा चाट म्हटलं म्हणजे हेच असणार ना. छान मस्त मोकळा हात करून मी सगळे टाकत होते. त्यानंतर मी काजू आणि बदाम होते ना तेलामध्ये तळलेले ती टाकली आहे. छान मस्त त्याच्यात डाळिंब टाकलेत मी. डाळिंबाचे दाणे होते सोललेले ती त्यामध्ये टाकली आहे मी.
त्यानंतर परत पुन्हा वरनं छान थंडगार असं दही टाकत होते. कुठेच कंजूसी केलेली नाही मी इथे. मस्त मोकळ्या हाताने सर्व टाकलं. पुन्हा मी त्याच्यावर बटाट्याची शेव टाकलेली. मला असं वाटायचं कधी होईल आणि मी कधी खाणार. पुन्हा मी त्याच्यावर बटाट्याचा चिवडा टाकला आहे. अशा प्रकारे मी चीज बॉल आहे ना ते पूर्णपणे तयार केले होते. दिसायला यम्मी दिसत आहे. आणि मग मी आता टोकरी भरायला घेतली होती. इथे मी आता टोकरी भरायला घेतली. त्यामध्ये चीज बॉल टाकला आहे. त्यावर मी आता छान दही टाकणार आहे फेटवलेलं. मिक्सरमधनंच मी ते दही केलं होतं, पण तुम्हाला सांगताना फेटवलेलं सांगते. मिक्सरमध्ये डायरेक्ट मी टाकलं दही आणि साखर टाकली आणि छान मिक्सरमधनं करून घेतलं. त्यानंतर मी याच्यावर ग्रीन चटणी टाकली. चिंच आणि खजुराची चटणी टाकली त्यावर. थोडंसं लाल तिखट, मिरेपूड टाकलेली, डाळिंबाचे दाणे टाकते त्याच्यावरती मी आता. बटाट्याचे वेफर्स घेतले, कुचकरले आणि ते त्यावर टाकलेत मी. आता टोकरी भरायची ना आपल्याला उपवासाची. टोकरी खाली कशी चालणार, छान टम्मे भरलेली पाहिजे टोकरी. भरपूर सारे केळीचे वेफर्स घेतले, ते कुचकरले चांगले, ते त्यावर टाकलेत मी. साबुदाण्याचे पदार्थ दाखवून मी पण कंटाळली होती, म्हणून मी आता काहीतरी वेगळं दाखवायचं म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली. त्यानंतर मग मी त्याच्यावरती पुन्हा डाळिंबाचे दाणे टाकले, बटाट्याचा चिवडा टाकला होता. पुन्हा त्यावर मी छान असं मस्त थंडगार दही टाकते. असं उपवासाचा पदार्थ मलाही आवडेल. कोथिंबीर टाकली आहे आणि अशा प्रकारे मी पूर्ण 4 टोकरी भरून घेतली होती. दिसायला किती छान दिसते, रंगसंगती पण किती सुंदर दिसत आहे त्याच्या टोकरीवरती पण आणि चीज बॉलवर पण. पुन्हा मी आता त्याच्यावर शेंगदाणे टाकणार आहे. काजू आणि बदाम टाकली मी त्याच्यावरती तळलेली. बघत होते अजून काय बाकी आहे का, अजून काय बाकी आहे का. छान मस्त त्यावर पुन्हा मी चीज बॉल आणि टोकरीवर दही टाकले आणि अशा प्रकारे मी टोकरी आणि चीज बॉल तयार केले. दिसायलाच किती छान दिसते 4 टोकरी आणि चीज बॉल. कसं असतं माहिती आहे का, खाण्याचा पदार्थ हा कधी पण आहे ना आधी नजरेने खाल्ला जातो, मग नाकाने त्याचा सुगंध घेऊन त्या पद्धतीने खाण्यात जातं आणि मग नंतर जिभेचे चोचले पोळून आपण खातो. इथे मी माझंच म्हणते छान झाले आणि खरंच ते छान झाले. मी खाऊन पण बघितले आणि इथे मी चीज बॉल आहे ना तो तुम्हाला फोडून पण दाखवला, पण माझं एकच चुकलं, ते थोडे गार झाले होते ना. गरम चीज बॉल असते ना तर आहा त्यातलं चीज खूप मेल्ट झालेलं असतं, पण हे गार झाले होते कारण की मी एवढं सगळं करण्याच्या नादामध्ये ते चीज बॉलकडे माझं लक्ष गेलं नाही की गरम खावं म्हणून. कारण की मी आधी हे सर्व डेकोरेट केलं, छान व्यवस्थित केलं, व्हिडिओ काढली आणि एंडला मी तो चीज बॉल आहे ना तो असं तोडून दाखवला. मी गरम जर केला असता ना तर त्यातलं चीज मेल्ट झालं असतं. अशा पद्धतीने उपवासाची 4 टोकरी मी तयार केली. उपवासाची 4 टोकरी आणि चीज बॉल ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. खूप यम्मी दिसती आहे आणि रंगसंगती पण खूप सुंदर दिसती आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर कोनिकास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा.